के वश में मृत्यु और जीवन है। पर अलीशा को बहुत सारे बच्चे चिढ़ा रहे थे। अलीशा उसके बाल नहीं थे और उसको टकला टकला करके चिढ़ा रहे थे। टकला टकला और बाइबल इस प्रकार कहती है, अलीशा चिढ़ गया। ये जवान बच्चे बहुत मस्करी करते हैं, किसकी भी ठट्टा नहीं करना, कोई भी हो, मेरे से बड़ा मेरे से छोटा, किसकी ठट्टा नहीं। और यहाँ पे लिखा है बच्चे निकल कर ठट्टा करे। अलीशा पीछे मुड़ा, उसने उसको शाप दे दिया। जो बोलते हैं ना कि उसको शाप भी अगर देंगे ना, आपको लगता है शाप नहीं लगेगा, लगेगा। सब इस किताब मैंने पढ़ा कि अपने शयन कक्ष में भी किसी को मन में भी शाप मत देना। वो जंतु सुनता है और वाणी लेकर जाएगा, बांध देगा। आज हम मनन करेंगे कि हमारे बोलने में किस परमेश्वर ने क्या सामर्थ्य रखा हुआ है। आज आम्ही मनन करणार आहोत की आमच्या बोलण्यामध्ये परमेश्वराने काय सामर्थ्य ठेवले। आज हम मनन करेंगे कि परमेश्वर ने हमारे मुंह में, हमारी जबान में, हमारी जीभ में चमत्कार को रखा। आमच्या तोंडामध्ये, जिभेमध्ये परमेश्वराने चमत्कार ठेवलेले आहेत। जब मैं उपदेशक सपोपदेशक का 10 अध्याय 20 वचन पढ़ रहा था, आणि ज्या वेळेला मी उपदेशकाचा 10वा अध्याय आणि 20वा वचन वाचत होतो, बहुत सारी बातें परमेश्वर ने फिर एक बार प्रकाशन उसका देने शुरू किया। आणि पुन्हा एकदा परमेश्वराने त्याचं प्रगटीकरण मला द्यायला सुरुवात केली। सपोपदेशक 10 अध्याय 20 वचन। उपदेशक याचा 10वा अध्याय आणि 20वा वचन। तू आपल्या मनातही राजाला शाप देऊ नकोस, आपल्या निजायाच्या खोलीत सुद्धा श्रीमंतांना शिवाशाप देऊ नको, कारण अंतराळातले पाखरू तुझे शब्द घेऊन उडून जाईल, पक्षी तुझी गोष्ट प्रकट करील। यहाँ पर आकाश के पक्षी तेरी वाणी को ले जाएंगे। आणि या ठिकाणी असं लिहिलंय की आकाशातले जे पक्षी आहेत तुझं शब्द घेऊन उडून जातील। आपको याद होगा जब यीशु मसीह ने वो दृष्टांत दिया कि कुछ बीज जमीन पर गिरे, कुछ बीज चट्टान पर गिरे, कुछ बीज झाड़ियों में गिरे, हमको याद होगा। आणि आम्हाला येशू ख्रिस्ताने सांगितलेला दाखला लक्षात आहे की काही बी खडकाळीवर पडलं, काही झुडपांमध्ये पडलं आणि काही रस्त्यावरती पडलं। और जो रस्ते में पड़े हुए थे पक्षी आए और वो चुप कर लेकर चले आणि गए। आम्ही पाहतो त्या वचनामध्ये की रस्त्यावर पडलेलं जे बी होतं ते काही पक्षी आले आणि ते घेऊन उडून गेले। और यीशु मसीह ने कहा कि वो पक्षी जो हैं ये दुष्ट आत्माओं का प्रतीक है। आणि येशू ख्रिस्त म्हणाला की हे जे पक्षी आहेत ते दुष्टात्म्यांचं प्रतीक आहे। इफिसियों की पत्री में पढ़ोगे वहाँ पे लिखा है आकाशातली दुरात्मा, आकाश की आत्माओं के बारे में वहाँ कहा गया। इफिसकरास पत्रामध्ये आपण पाहतो की आकाशातले दुरात्मे, और यहाँ लिखा है कि आकाश के पक्षी तेरी वाणी को ले जाएंगे। आणि या ठिकाणी लिहिलंय की आकाशातले पक्षी तुझे शब्द घेऊन उडून जातील। बहुत गहराई से यहाँ पर हमें सीखना है। आणि फार खोलामध्ये आम्हाला या ठिकाणी शिकायला हवंय। वो कहते हैं कि आपकी वाणी को, जो हम शब्द बोलते हैं, जो हम शब्दों को यूज करते हैं, वो पकड़कर वो वाणी को ले जाएगा। आणि या ठिकाणी असं लिहिलेलं आहे की तुम्ही जे काही शब्द बोलता ते आकाशातले पक्षी घेऊन ते उडून जातील और उड़ने वाले जंतु उसको प्रकट कर देगा। आणि ते जे आहेत ते पक्षी ते हे प्रकट करतील। कहाँ पर प्रकट करेगा? कुठं प्रकट करतील? परमेश्वर के सामने, परमेश्वराच्या समोर। इसलिए आज हम सीखेंगे हमारा बोलना कैसा होना चाहिए। आणि म्हणून आज आम्ही शिकणार आहोत की आमचं बोलणं कसं असायला हवंय। ये जंतु जो उड़ते हैं, जो पक्षी उड़ते हैं, हमारी वाणी को वो ले जाकर वो परमेश्वर के सामने प्रकट ना कर सके। जेणेकरून आम्ही जे काही बोलतो ते हे पक्षी घेऊन आकाशात उडत जाऊन ते परमेश्वरासमोर त्यांनी सादर करू नये। हमारा जो बोलना है, आमचं जे काही बोलणं आहे, अगर वो सादर करना भी चाहे तो सिर्फ हमारे मुख से परमेश्वर की महिमा और परमेश्वर की स्तुति वो सादर कर पाए। आणि सादर जर त्यांना काही करायचंच आहे तर आमच्या मुखातून निघणारी परमेश्वराची महिमा, त्याची स्तुतीच त्यांना सादर करता यायला और पाहिजे। बाइबल इस प्रकार कहती है नीतिवचन 18:21 में कि जीभ के वश में मृत्यु और जीवन है। आणि नीतिसूत्र 18:21 म्हणतात की जिभेच्या हाती जीवन आणि मृत्यू और जो आहे। इसको काम में लाना जानता है उसका फल भोगेगा। आणि जे हे कार्यामध्ये टाकणं जाणतं ते त्याचं फळ भोगतील। बाइबल इस प्रकार कहती है, आणि पवित्र शास्त्र असं सांगतं जीभ के वश में मृत्यु और जीवन दोनों या है। जिभेमध्ये जीवन आणि मृत्यू दोन्ही आहे। और जो उसको काम में लाना जानता है आणि जे ते कामात कार्यात टाकणं उसका जाणतात फल भोगेगा। ते त्याचं फळ इसलिए भोगतील। जीभ को भी काम में किस प्रकार लाया जाए ये सीखना है। आणि म्हणून ह्या जिभेला कार्यात कसं टाकायचं हे आम्हाला शिकायला पाहिजे। जीभ को काम में कैसे लाना है ये हमको सीखना है, जिभेला कसं आपण वापरायचं हे आम्हाला शिकायचं आहे। क्योंकि बाइबल इस प्रकार कहती है, कारण शास्त्र असं सांगतं हमारे मुंह में चमत्कार परमेश्वर ने डाला। आमच्या मुखामध्ये परमेश्वराने चमत्कार
प्रकार ठेवले. जब परमेश्वर ने पूरी सृष्टि निर्माण किया, जेव्हा परमेश्वरने संपूर्ण सृष्टीची निर्मिती केली, इब्री 11:3 कहता है, इब्री 11:3 सांगतं, उसने अपने वचन के द्वारा पूरी सृष्टि का निर्माण त्याने किया. आपल्या वचनाच्या द्वारे संपूर्ण सृष्टीची निर्मिती उसने केली. शब्द कहा, तो शब्द बोलला, उसने शब्द कहा, तो शब्द बोलला, अपनी जुबान को खोला, आपलं मुख अपने उघडलं, शब्दों को कहा, आपलं शब्द और बोलला, बाइबल कहती है पूरी सृष्टि की रचना आणि हो गई. बायबल सांगतं की संपूर्ण सृष्टीची रचना झाली. और इतना ही नहीं, आणि एवढंच नाही, परमेश्वर ने आदम को भी अपने शब्दों के द्वारा उसके अंदर श्वास को फूका. परमेश्वराने शब्दांच्या द्वारे आदामामध्ये श्वास फुंकला. वचनों के द्वारा उसकी रचनात्मक सृष्टि हुई, रचनात्मक सामर्थ उसके अंदर डाल. वचनांच्या द्वारे त्याची रचना करण्यात आली. बाइबल कहती है, बायबल सांगतं खुदा ने अपने शब्द मनुष्य के अंदर डाल दिए, परमेश्वराने आपले शब्द मनुष्यामध्ये अपने टाकले, श्वास को उसके अंदर फूक दिया, आपला श्वास त्याच्यामध्ये फुंकला और मनुष्य जीवधारी प्राणी हो आणि गया. मग मनुष्य जीवधारी प्राणी झाला. आपको मालूम है, आपके और मेरे अंदर परमेश्वर का सामर्थ्य छुपा हुआ तुम्हाला है. माहितीये का, तुमच्या आणि माझ्यामध्ये परमेश्वराचं सामर्थ्य आहे. सब मिलकर कह सकते हैं, मेरे अंदर परमेश्वर का सामर्थ्य है. आपके पड़ोसी को बोलना कि मेरे अंदर प्रभु का सामर्थ्य है. इसलिए बाइबल मार्कुस 11:23 कहता है, आणि म्हणून मार्क 11:23 आम्हाला सांगतं. इसको पढ़ेंगे हम. हे आपण वाचणार आहोत. हम ये बात को जान ले, समझ ले कि खुदा क्या रचनात्मक सामर्थ्य हमारे अंदर डाल दी गई है. आम्हाला हे जाणून घेणं गरजेचं आहे की परमेश्वराचं रचनात्मक सामर्थ्य आमच्यामध्ये आहे. मार्क 11:23 कहता है, मार्क 11:23 आम्हाला असं सांगतं, मी तुम्हाला खचित सांगतो की जो कोणी या डोंगराला तो उपटून समुद्रात टाकला जा असे म्हणेल आणि आपल्या अंतःकरणात शंका न बाळगता आपण म्हणतो तसे घडेलच असा विश्वास धरील, त्याच्या शब्दाप्रमाणे घडून येईल. यहाँ पर लिखा कि आपके शब्दों में इतना सामर्थ्य है कि पहाड़ भी हट जाएगा. या ठिकाणी असं लिहिलं की तुमच्या शब्दांमध्ये एवढं सामर्थ्य, डोंगर देखील हलेल. आपके शब्दों में इतनी ताकत है कि पहाड़ भी उखड़ कर चला जाएगा. आणि तुमच्या शब्दांमध्ये एवढं सामर्थ्य आहे की डोंगर देखील उपटून समुद्रात टाकला जाईल. क्या आपको मालूम है कि आपके शब्दों के अंदर परमेश्वर ने सामर्थ्य को रखा हुआ तुम्हाला है? माहिती आहे का परमेश्वराने तुमच्या शब्दांमध्ये सामर्थ्य ठेवलेलं आहे. आप पर्वत को कहेंगे तो पर्वत उखड़ कर बाहर चला तुम्ही जाएगा. डोंगराला म्हणाल तर तो उपटून बाहेर निघून जाईल. पड़ोसी को बोलना, मेरे शब्दों में सामर्थ्य है. आमीन. आपको मालूम है आपके शब्दों के अंदर कितना ताकत है? तुम्हाला माहिती आहे का तुमच्या शब्दांमध्ये किती ताकद आहे. जो भी तू कहेगा, जे तू बोलशील, पहाड़ से भी कहेगा, डोंगराला जरी म्हणशील तो उखड़ कर वो समुद्र में जा तर ते गिरेगा. उपटून समुद्रात टाकला जाईल. तो सोचिए, दुनिया में सबसे ताकतवर व्यक्ति कौन है? मग लक्षात घ्या, ज्या जगामध्ये सगळ्यात ताकदवान व्यक्ती कोण आहे? बोलो मैं. क्यों मालूम है? का माहितीये का? क्योंकि खुदा ने यहाँ पे कहा है. कारण प्रभू या ठिकाणी मैं सच म्हणतो, कहता हूँ, मी खरं सांगतो, जो कोई इस पहाड़ से कहे तो उखड़ जा जो कोणी या डोंगराला म्हणेल की तू उपटल्या और जा समुद्र में जा पड़, आणि समुद्रात जाऊन वो तेरे पड, कहने के अनुसार होगा. तर तुझ्या बोलण्यानुसार होणार आहे. इसका मतलब तेरे जबान के अंदर खुदा ने ताकत को रखा याचा है. अर्थ की तुझ्या मुखामध्ये परमेश्वराने ते सामर्थ्य दिलेलं मेरे आहे. जबान में खुदा ने चमत्कार रखा है. माझ्या मुखामध्ये, माझ्या जिभेमध्ये परमेश्वराने चमत्कार और ठेवले मुंह के वचनों से महान चमत्कार होता है. आणि तोंडातल्या वचनाने महान चमत्कार जो हम होतात. बोलते जे हैं आम्ही बोलतो उसे चमत्कार होता है. त्याच्याद्वारे चमत्कार आपको होतो. मालूम है मेरा और आपका उद्धार कैसे हुआ है? तुम्हाला माहिती आहे का तुमचं आणि माझं तारण झालं कसं? रोमियो की पत्री 10:8-10 वचन. रोम 10:8-10. तर ते काय म्हणते, ते वचन तुझ्याजवळ आहे, तुझ्या मुखात व तुझ्या अंतःकरणात आहे. आमच्या विश्वासाचा विषय असलेले जे वचन आम्ही गाजवत आहोत ते हेच आहे की येशू प्रभू आहे असे जर तू आपल्या मुखाने कबूल करशील आणि देवाने त्याला मेलेल्यातून उठवले असा आपल्या अंतःकरणात विश्वास ठेवशील तर तुझे तारण होईल. कारण जो अंतःकरणाने विश्वास ठेवतो तो नीतिमान ठरतो व जो मुखाने कबूल करतो त्याचे तारण होते. हाँ, 10 वचन सिर्फ पढ़ना हिंदी में. क्योंकि धार्मिकता के लिए मन से विश्वास किया जाता है और उद्धार के लिए मुंह से अंगीकार किया जाता है. उद्धार के लिए मुंह से अंगीकार किया जाता है. आणि मग तारण मिळवण्यासाठी मुखाने कबूल केलं जातं. उद्धार के लिए, छुटकारे के लिए मुंह से बोलना पड़ता है. तारणासाठी, सुटकेसाठी मुखाने बोलावं लागतं. छुटकारा तब होती है, छुटकारा तब होता है जब मुंह से हम अंगीकार करते हैं आणि सुटका तेव्हा होते जेव्हा आपण मुखाने कबूल कि करतो यीशु मेरा प्रभु की है, येशू माझा यीशु प्रभू, मेरे लिए मारा तो गया, माझ्यासाठी मारला मेरे लिए गेला, गाड़ा गया, माझ्यासाठी फिर गाडला से तीसरे दिन गेला. जिंदा आणि हुआ. पुन्हा तिसऱ्या जब दिवशी अपने जिवंत मुख झाला. से मैं अंगीकार करता तो बाइबल इस प्रकार कहते हैं कि हमारा छुटकारा होता है. जेव्हा आम्ही मुखाने हे कबूल करतो तेव्हा पवित्र शास्त्र आम्हाला सांगतो की आम्हाला सुटका मिळते, आमचं तारण होतं. छुटकारा होने के लिए सुटका होण्याकरता मुंह से अंगीकार करना पड़ता है. तोंडाने कबुली द्यावी लागते, हमें बोलना पड़ता है. आम्हाला बोलावं लागतं. आश्चर्य कर्म
चमत्कार ये हमारे बोलने के द्वारा होता है, आश्चर्यकर्म असो, चमत्कार असो, हे आमच्या बोलण्याच्या द्वारे होतात. उद्धार हमारे बोलने के द्वारा होता कारण आमच्या बोलण्याच्या द्वारे, है, छुटकारा हमारे बोलने के द्वारा सुटका होता है, आमच्या बोलण्याच्या द्वारे, चमत्कार हमारे बोलने के द्वारा होता है. चमत्कार आमच्या बोलण्याच्या इसलिए द्वारे. हमारे जीवन में सीखना है, जो परमेश्वर की प्रतिज्ञा है उसको जोर से बोलना शुरू करें. आणि म्हणून आम्हाला आमच्या जीवनामध्ये शिकायचे जे परमेश्वराचे अभिवचन आहेत ते आम्हाला मुखाने कबूल करायला शिकायला हवंय. जो उड़ने वाला जंतु है, जो हमारी वाणी को ले जाता है, उसको ये कहें, उसको बोल के दिखाएं कि परमेश्वर ने हमारे लिए क्या प्रतिज्ञाएं की हैं. आणि हा जे उडणारे पाखरू आहेत जे आमचे शब्द झेलतात त्यांना आम्हाला हे सांगायचंय की ही परमेश्वराची अभिवचनं आमच्यासाठी आहेत. बीमारियों में परमेश्वर की प्रतिज्ञा को कहें, आणि जेव्हा आम्ही आजारी पडतो तेव्हा आम्ही परमेश्वराची अभिवचनं कबूल अपने करा. मुसीबतों में, अपनी तकलीफों में उस पहाड़ से कहें. आमच्या त्रासामध्ये, आमच्या समस्येमध्ये आम्ही त्या डोंगराला सांगावं. बार बार परमेश्वर की प्रतिज्ञाओं को हम दोहराएं, बोलें, और आप देखेंगे कि आपके जीवन के अंदर परमेश्वर का चमत्कार को होते आणि हुए. सारखं सारखं आम्ही परमेश्वराची अभिवचनं कबूल करावेत आणि आम्ही पाहणार आहोत की आमच्या जीवनामध्ये त्याचं सामर्थ्य कसं प्रकट होतं. हम बोलते रहें. आम्ही बोलत क्या राहावं. बोलना है? काय अपनी बोलायचं? बीमारियों में, अपनी तकलीफों में, अपनी परेशानियों में नकारात्मक बातें मत बोलें. आपल्या आजारांमध्ये, समस्यांमध्ये, त्रासामध्ये नकारात्मक गोष्टी बोलू नका. परमेश्वर की प्रतिज्ञाओं को हमारे जबान से हम बोलना शुरू तर करें. परमेश्वराची अभिवचनं आमच्या मुखाने आम्ही बोलायला सुरुवात जब करा. बोलेंगे जेव्हा बोलू वहां पे कार्य होगा. इथं कार्य होणार. आप नकारात्मक बोलेंगे, तुम्ही नकारात्मक बोलणार नकारात्मक बातें तर होंगी. नकारात्मक गोष्टी होतील. सकारात्मक बोलेंगे, सकारात्मक परमेश्वर की बोला. प्रतिज्ञा को दोहराएंगे, परमेश्वराची जे अभिवचन आहे त्याची कबुली द्याल हमारे जीवन में चमत्कार तर होगा. आमच्या जीवनामध्ये चमत्कार घडून येतील. इसलिए हमें बोलना सीखना है. आणि म्हणून आम्हाला बोलायला शिकायला हवंय. बोलते तो हम सब हैं, बोलते तो आपण सगळं आम्ही सर्वच जण बोलतो. लेकिन क्या बोलना है, कैसे बोलना है, कब बोलना है, ये सीखना है. पण काय बोलावं, कसं बोलावं, केव्हा बोलावं हे आम्हाला शिकायला पाहिजे. अलीशा ने कहा, आलिशा म्हणाला, कुछ लोग अलीशा के पास में गए काही लोक आलिशाकडे गेले और उन्होंने कहा, आणि ते म्हणाले, अलीशा जो उसने भी कहा, अलीशा ने कहा, आलिशा म्हणाला, ये नगर तो बड़ा अच्छा दिख रहा है, हे नगर तर फार चांगलं दिसतंय लेकिन यहाँ का पानी बुरा है. पण इथलं पाणी वाईट आहे. यहाँ की भूमि गर्भ गिराने वाली है. आणि ही जी भूमी आहे ना ती गर्भ गाळणारी आहे. अब एक काम करो, आता एक काम करा, मेरे पास में एक प्याला लेकर आओ, माझ्याकडे एक प्याला घेऊन या, उसमें नमक डालो त्याच्यात मीठ घाला और मेरे पास लेकर आणि आओ. माझ्याकडे घेऊन या. और कुछ लोग उसके गांव के लोग उसके पास में ये चीज लेकर आए, आणि मग काय गावातली लोक त्या गोष्टी त्याकडे घेऊन गेले. और अलीशा ने उसको लिया, आलिशाने ते घेतलं वो सोते के पास में गया, आणि पानी के त्या पास गया झऱ्याकडे गेला और नमक डालकर कहा, आणि मीठ टाकून म्हणाला, ये पानी मैं ठीक करता हूँ. हे पाणी मी ठीक करतो. दूसरे राजे दूसरा अध्याय 19 से 22 वचन जब पढ़ते हैं, दुसरं राज्य दुसरा अध्याय 19 ते 22 वचन जेव्हा आम्ही 21 वाचतो, और 22 वचन पढ़े. 21 आणि 22 वचन आपण वाचूयात. तब वह जल के सोते के पास निकल गया हाँ और उसमें नमक डालकर कहा, हाँ. यहोवा यूं कहता है, मैं यह पानी ठीक कर देता हूँ, जिससे वह फिर कभी मृत्यु या गर्भ गिरने का कारण ना होगा. हाँ. एलिशा के इस वचन के अनुसार, अलीशा के इस कहने के अनुसार, इस शब्द को कहने के अनुसार पानी ठीक हो गया. पानी क्या हो गया? जोर से बोलो, पानी क्या हुआ? ठीक हो गया. किसके अनुसार? बोलणे ते. अलीशा के इस वचन के अनुसार, कहने के अनुसार पानी ठीक हो गया. और आज तक ऐसा ही है. और आज तक ऐसा ही जो आप कहेंगे वैसा ही बना रहेगा हमेशा के लिए. जसं तुम्ही बोलणार तसंच नेहमी करता बनून राहील. अलीशा ने कहा, आलिशा म्हणाला, ये पानी ठीक हो जाए, हे पाणी ठीक व्हावं, बरं व्हावं, और चांगलं व्हावं. उसके कहने के अनुसार, आणि त्याच्या बोलण्यानुसार, उसके वाक्यों के अनुसार, त्याच्या वाक्यानुसार, उसके शब्दों के अनुसार, त्याच्या शब्दानुसार पानी ने सुना. पाण्यानं ऐकलं. कौन से पानी ने सुना? कुठल्या पाण्याने ऐकलं? जो खराब पानी था, जे खराब पाणी जो होतं, जो जो कड़वा पानी था. जे कडू पाणी होतं. बाइबल कहती है, बायबल अलीशा सांगतं, के बोलने से आलिशाच्या बोलण्यानं जो कड़वा पानी था जे कडू पाणी वो होतं मीठा बन गया. ते गोड झालं. हमारे जीवन में भी वही होना है. आमच्या जीवनात देखील असंच व्हायला जब हवंय. हम ठीक से बात करेंगे, जेव्हा आम्ही चांगलं बोलू, सकारात्मक बातें करेंगे. सकारात्मक कब बोलू. बात करेंगे? केव्हा बोलू? जब कड़वा जीवन होगा, जेव्हा कडू जीवन जब हमारे असेल. जीवन के अंदर कड़वाहट होती जेव्हा है, आमच्या जीवनामध्ये कडुत्व असेल तो हमारा बोलना भी कड़वाहट से तेव्हा भरा होता आमचं बोलणं देखील कडवत्वाने भरलेलं है. इस कड़वाहट को जाणवेल. निकालना है. आता ते कडुत्व आम्हाला काढायचं. कैसे निकालना है? कसं काढायचं? अपने बोलने के द्वारा. आपल्या बोलण्याच्या आपके द्वारे. मुंह के अंदर चमत्कार है, आपल्या मुखामध्ये चमत्कार आपके आहेत, शब्दों में चमत्कार है. आपल्या शब्दामध्ये चमत्कार आहेत.
एलिया ने कहा, एलिया म्हणाला, अहाब को कहा, अहाब राजा को कहा, अहाबाला म्हणाला, मेरे कहने के अनुसार, माझ्या बोलण्यानुसार, मेरे कहने के अनुसार माझ्या इन बोलण्यानुसार वर्षों में मेरे कहे बिना ना तो बारिश बरसेगी ना ओस पड़ेगा। पहला राज्य 17 अध्याय 1 वचन। पहिला राजाचे 17वा अध्याय आणि पहिलं वचन। तिशबी एलिया जो गिलाद के परदेशियों में से था, उसने अहाब से कहा, अहाब से राजा से कहा, इज़राइल का परमेश्वर यहोवा, हाँ। जिसके सम्मुख में उपस्थित रहता हूँ, हाँ। उसके जीवन की शपथ, हाँ। इन वर्षों में मेरे बिना कहे हाँ ना तो मेह बरसेगा और ना ओस पड़ेगी। हाँ। तब यहोवा का वचन, यह वचन उसके पास पहुंचा। और आपको मालूम है क्या हुआ? जब एलिया ने कहा, जेव्हा एलिया म्हणाला बारिश नहीं गिरा, त्यावेळेस पाऊस नाही जब पडला, तक उसने नहीं कहा। जोपर्यंत तो म्हटला नाही। एक स्त्री जो 12 साल से बीमार थी, एक स्त्री जी 12 वर्ष आजारी होती। हमको सबको मालूम है 12 साल वो बीमार में पड़ी हुई है। आम्हाला सर्वांना माहिती की 12 वर्षापासून ती पीडित होती, सब कुछ किया, सर्व काही केलं, पैसा सब कुछ उसने बीमारी में डाल दिया। तिने आपला पैसा अडका सर्व त्या आजारामध्ये टाकलं। एक दिन यीशु मसीह के बारे में पता चला, एक दिन येशूविषयी माहिती झालं 12 साल कुछ कम नहीं होते। आणि 12 वर्ष कमी और नसतात। बाइबल कहती है बायबल सांग जो भी उसके पास में था जे काही तिच्याकडे होतं उसने ठीक होने के लिए दे तिने ते दिया, बरं होण्याकरता लेकिन कोई उसको ठीक नहीं कर पण पाया। कुणीच तिला बरं नाही करू और एक दिन शकलं। यीशु के बारे में सुना एक दिवस तिने येशूविषयी और वो ऐकलं कहती है, आणि ती म्हणते, मैं उसके वस्त्र को छू लूंगी तो चंगी हो जाऊंगी। मी त्याच्या वस्त्राला स्पर्श केला तर मी बरी होईल। वो कह रही है, ती बोलत आहे, किसको कह रही है? कुणाला म्हणत डॉक्टर आहे? को नहीं कह रही, डॉक्टराला नाही, अपने परिवार को नहीं कह आपल्या रही है, कुटुंबाला नाही, वो अपने मन को कह ती रही है, आपल्या मनाला म्हणत अपने आहे, शरीर को कह रही है, आपल्या शरीराला, अपनी बीमारी को कह रही आपल्या आजाराला है, जो म्हणते, शरीर में तकलीफ है उसको कह रही है, ज्या शरीरामध्ये जे त्रास आहेत त्या त्रासाला अपने ती दर्द बोलते, को कह रही है, आपल्या वेदनेला अपने बोलते, वेदना को कह रही आपल्या है, वेदनेला बोलते, अपने दिल को कह रही है, आपल्या मनाला बोलते, अपने विचारों को कह रही है। आपल्या विचारांना बोलते। 12 साल उसके विचार क्या कहते होंगे सोचे। 12 वर्ष तिचे विचार काय म्हणत मैं असतील तो कभी ठीक विचार, नहीं हो पाऊंगी, मैं कभी ठीक नहीं हो मी पाऊंगी, कधीच बरी होऊ मैं शकणार इस नाही, बीमारी में मर जाऊंगी, मी आजारातच मरून मुझे कोई जाईल, अच्छा करने वाला नहीं है। मला कुणीच बरं ये वो करणार कह नाही. सकती थी, ही ती बोलू शकत अब होती. मेरे पास पैसा नहीं रहा, आता माझ्याकडे पैसे राहिले नाहीत, मैं कैसे ठीक हो पाऊंगी। मी कशी बरी वो होईल? ये नहीं कह रही ती हे है, नाही वो म्हणत ये आहे. कह रही ती हे है, म्हणते, अपनी जुबान से कह रही है, आपल्या जिभेने अपने बोलते, विचारों को कह रही है, आपल्या अपने हृदय को कह रही आपल्या है, हृदयाला और बोलते, सब परिस्थिति उसके विरुद्ध में है, सर्व परिस्थितीच्या विरोधात और आहे. विरुद्ध परिस्थिति में वो खड़ी होकर कहती है मैं यीशु के वस्त्रों को छू लूंगी, चंगी हो जाऊंगी. आणि त्या विरोधाच्या परिस्थितीमध्ये असतानंतर देखील ती हे बोलते की मी येशू ख्रिस्ताच्या वस्त्राला स्पर्श करेल आणि बरी होईल. किसको कह रही है? कुणाला बोलत आहे? अपने आप को कह रही है, स्वतःला बोलत आहे, अपने विचारों को कह रही है, आपल्या विचारांना अपनी बोलत परिस्थिति को कह रही आहे, है, आपल्या परिस्थितीला अपनी बोलत आहे, बीमारी को कह रही है, आपल्या आजाराला मैं बोलत आहे. जाऊंगी, मी जाईन, उसे कपड़ों को छूंगी तुझे स्पर्श- और त्याला- ठीक हो जाऊंगी. त्याच्या कपड्याला और जैसा स्पर्श- वो कह रही थी, जैसा वो कह रही तसं ती थी, बोलत होती. बाइबल कहती है आणि पवित्र शास्त्र उसके सांगतं कहने के अनुसार तिच्या 12 बोलण्यानुसार साल की बीमारी चंगी हो 12 वर्षाचा जो रोग होता तो बरा झाला, चंगी हो गई. ती बरी झाली. हम बीमारी में क्या कहते हैं? आम्ही आजारांमध्ये काय बोलतो? जब डॉक्टर कुछ कहता है तो हम क्या कहते हैं? जेव्हा डॉक्टर आम्हाला काहीतरी सांगतो आम्ही काय आपकी बोलतो? परिस्थिति आपको क्या कहती है? आमची परिस्थिती आम्हाला काय बोलते? आपकी बीमारी आपको क्या कहती आमचा है? आजार आम्हाला काय बोलतो? आपकी आर्थिक परिस्थिति आपको क्या कहती तुमची है? आर्थिक परिस्थिती तुम्हाला काय बोलते? उसके पास ना देखते हुए त्याच्याकडे न पाहता जो यीशु का सामर्थ्य है, परमेश्वर का सामर्थ्य है, उसकी जो प्रतिज्ञाएं हैं उसको बोलना शुरू कर येशू दें. ख्रिस्ताचं जे सामर्थ्य, त्याचे जे अभिवचन आहेत त्याच्याकडे आम्ही पाहू, त्याला ते आम्ही बोलूया. जब आप बोलेंगे, जेव्हा आम्ही बोलू, अपनी जुबान से बोलेंगे, आपल्या मुखाने बोलू, छुटकारा मिलता चला जाएगा. सुटका मिळत जाईल. हमें बोलना है. आम्हाला बोलायचं आहे. अपनी परिस्थिति में आप कैसे बात करते हैं? आमच्या परिस्थितीमध्ये आम्ही कसं बोलतो? लाजर 4 दिन कब्र में बंद था, लाजर 4 दिवस त्या कबरेत बंद और उसकी होता बहन को मालूम था अभी वो सड़ गया होगा. आणि त्याच्या बहिणीला माहित होता आता तो सडला असेल. उसकी बहन खुद कहती है इसमें दुर्गंधी आती होगी. त्याची बहीण स्वतः म्हणते की आता त्यातून दुर्गंधी सुटली असेल. यीशु मसीह खड़ा हो गया, येशू ख्रिस्त उभा राहिला. उसने बड़े शब्द से पुकार कर कहा, त्याने मोठ्या आवाजाने त्याला बोलावलं. यीशु ने शब्द कहा. येशू शब्द बोलला. क्या यीशु बगैर शब्द के काम नहीं कर सकता था? बिना शब्द बोलता येशू ख्रिस्त काम नसता का करू शकला? कर सकता था, करू शकला असता, लेकिन उसने दिखाया पण त्यानं दाखवलं कि जब हम शब्द से बात करते हैं, जेव्हा आम्ही शब्द बोलतो दुर्गंधी में पड़ी हुई चीजें भी अच्छी बनकर बाहर आ जाती हैं. दुर्गंधीमध्ये पडलेल्या गोष्टी देखील चांगल्या बनून बाहेर येतात. यीशु ने बड़े शब्द से कहा, येशू ख्रिस्त मोठ्यानं बोलला, हे लाजर लाजरा निकला, बाहेर ये, निकला. बाहेर और ये. बाइबल कहती है आणि बायबल जो सांगते, 4 दिन से कब्र में पड़ा तो था, 4 दिवसापासून मेलेला किसी कबरे, को भी आशा नहीं थी, कुणालाही आशा नव्हती, वो बाहर आकर आ तो गया. बाहेर येत आहे.
वही सामर्थ खुदा ने हमारे अंदर दिया है। तेच सामर्थ्य प्रभूने आमच्यामध्ये दिलेलं आहे. वही सामर्थ खुदा ने हमारे अंदर दिया है। तेच सामर्थ्य प्रभूने आज आमच्यामध्ये आपकी दिलं. अवस्थाओं को बोलें, आज तुमच्या अवस्थांना बोला. आपकी अवस्था ऐसी है कि गिर चुकी है, आपल्या अवस्था पडलेल्या आहेत ऐसा लग रहा है कि अभी कभी ठीक नहीं हो आणि पाएगा, असं वाटत आहे की आता कधीच बरं होणार नाही. उसको बोलना शुरू कर दे, त्याला बोलायला सुरुवात करा. उसके अंदर जान डालना शुरू करें। अंजीर के पेड़ को यीशु मसीह ने कहा, अंजिराच्या झाडाला येशू ख्रिस्त आज म्हणाला, से तुझ पे कोई फल नहीं लगेगा। आजपासून तुला फळ येणार और नाही. बाइबल कहती है आणि बायबल जैसा सांगतं यीशु ने कहा जसं येशू बोलला वैसा हुआ, तसंच और झालं. वही सामर्थ खुदा ने हमारे अंदर तेच रखा, सामर्थ्य परमेश्वरने आमच्या आतमध्ये ओतलेलं आहे. आपकी जबान में रखा हुआ, तुमच्या जिभेमध्ये मेरी ठेवलेलं जबान में रखा आहे. हुआ। माझ्या जिभेत ठेवलेलं आहे. आपकी परिस्थितियों में कड़वाहट में कैसी बात करते हैं, तुमच्या परिस्थित्यांमध्ये तुमच्या कडूपणामध्ये तुम्ही कसं बोलता, कैसे बात करते हैं, कसं बोलता, नकारात्मक बोलते हैं या सकारात्मक बोलते नकारात्मक बोलता की सकारात्मक. हैं? इसलिए शब्दों की सामर्थ, वचनों की सामर्थ, जीभ द्वारा बोलने की सामर्थ हमको समझना है। आणि म्हणून शब्दांचं सामर्थ्य, बोलण्याचं, वचनाचं सामर्थ्य, आमच्या जिभेचं सामर्थ्य आम्हाला ओळखायला पाहिजे. भजन संहिता 34 अध्याय 12 से 14 वचन, स्तोत्र संहिता 34 12 ते 14 वचन. भजन संहिता 34 अध्याय 12 से 14 वचन। स्तोत्र संहिता 34 12 ते 14. वह कौन मनुष्य है जो जीवन की इच्छा रखता और दीर्घायु चाहता है ताकि भलाई देखे? अपनी जीभ को बुराई से रोक रख अपनी जीभ को बुराई करने से रोके रख। हाँ, और अपने मुंह की चौकसी कर। अब जो बोलता है उसको उसकी चौकसी कर, क्या बोला है मैंने, क्या बात किया है मैंने। हाँ, कि उससे छल की बात ना निकले। हाँ, बुराई को छोड़ और भलाई कर, मेल को ढूंढ और उसी का पीछा कर। बाइबल कहती है जीभ से क्या बात कर रहे हैं उसकी चौकसी कर। आणि बायबल सांगते की तू जिभेनं काय बोलत आहे तिचं अवलंबन कर. आप जो बात कर रहे हैं उसको ध्यान से देख कि तूने क्या बोला है। आणि तुम्ही जे बोलत आहेत त्याच्याकडे लक्ष द्या की तुम्ही काय बोललात. जीभ के वश में मृत्यु और जीवन है। जिभेच्या हाती जीवन आणि मृत्यू आहे. एक बार अलीशा को बहुत सारे बच्चे चिढ़ा रहे थे। एकदा अलिशाला खूप मुलं चिडवत होते. अलीशा उसके बाल नहीं थे अलिशाचे केस नव्हते और उसको टकला करके चिढ़ा रहे थे, आणि त्याला टाकला म्हणून चिडवत होते. और बाइबल इस प्रकार कहती है आणि बायबल असं सांगतं अलीशा चिढ़ गया, अलिशा चिडला. दूसरा राज्य 2 अध्याय 23 वचन। तो तेथून वरती बेथेलाकडे चालला हाँ, व वाट चढून जात असता हा. नगरातून काही पोरे बाहेर येऊन पोरे बाहर येऊन, त्याची थट्टा करून म्हणाली. इसलिए पोरे जवान पोरे, ठट्टा नहीं करना किसका। ये जवान बच्चे बहुत मस्करी करते हैं, किसकी भी ठट्टा नहीं करना, कुणाची थट्टा करू नका. कोई भी हो, कुणी असो, मेरे से बड़ा मेरे से छोटा, किसकी ठट्टा नहीं करना। माझ्यापेक्षा मोठा माझ्यापेक्षा छोटा कुणाची थट्टा करू और नका. यहाँ पे लिखा है बच्चे निकल कर ठट्टा कर रहे हैं। क्या ठट्टा कर रहे हैं देखो, आणि या ठिकाणी असं लिहिलेलं आहे की काही पोरे बाहेर येऊन त्याची थट्टा करून म्हणाली, अरे टकल्या वर जा. त्याने मागे वळून त्यांच्याकडे पाहिले व परमेश्वराचे नाव घेऊन त्यांना शाप दिला. अलीशा पीछे मुड़ा, उसने उसको शाप दे दिया। हाँ। तेव्हा वनातून 2 अस्वले बाहेर पडल्या व त्यांनी त्यांच्यातल्या 42 पोरांना फाडून टाकले. आप जो बोलते हैं ना, किसको शाप भी अगर देंगे ना, आपको लगता है शाप नहीं लगेगा, लगेगा। जेव्हा तुम्ही बोलता आणि बोलत असताना जर एखाद्याला तुम्ही शाप दिला तर तुम्हाला असं वाटत असेल की तो त्याला लागणार नाही, पण तो लागतो. सबद किताब में पढ़ा कि अपने शयन कक्ष में भी किसी को मन में भी शाप मत देना। आणि म्हणून आपल्या शयन कक्षामध्ये असताना देखील मनातही कुणाला शाप देऊ नका. वो जंतु सुनता है, ते पाखरू ऐकतं और वाणी लेकर जाएगा आणि ती वाणी घेऊन और जातं बांध देगा। आणि बांधतं. ये पीछे मुड़ा हा मागे वळाला और उसे शाप दे दिया। आणि त्यांना शाप दिला. इसलिए किसी की भी ठट्टा नहीं करना है। आणि म्हणून कुणाचीच थट्टा करू नका. अगर ठट्टा करके अगर उसने गलती से कुछ बोल दिया हमारे जीवन में, त्यांनी तुम्ही थट्टा केली आणि त्यांनी चुकून तुम्हाला जर काही बोलला. याकूब ने, हमको सब याकूब की कहानी मालूम है। जब वो अपने घर से बाहर निकला तो लाबान ने, उसके जो ससुर था, उसने सब कुछ उसको दिया, लेकिन उसकी जो पत्नी है उसके घर देवताओं को वो लेकर आ गई और वो बाहर ढूंढते हुए आए किसने चुराए। तब याकूब ने एक स्टेटमेंट वहाँ पे किया, एक वाक्य उसने कहा, जिसके पास भी तेरे देवता मिलेंगे वो बचेगा नहीं। आणि त्या ठिकाणी मग याकोब बोलला की आपल्या देवता ज्याच्याजवळ सापडतील तो जिवंत राहायचा ध्यान से नाही. सुनना, उत्पत्ति 31 अध्याय 32 वचन। उत्पत्ती याचा 31वा अध्याय आणि 32वा वचन. आपल्या देवता ज्याच्याजवळ सापडतील तो जिवंत राहायचा नाही. तो जीवंत राहायचा नहीं, याकूब ने ये कहा। और आपको मालूम है किसके पास वो मिला? याकोब हे बोलला आणि तुम्हाला माहिती का हे कुणाकडे मिळालंय?
उसकी पत्नी के पास से मिला, त्याच्या पत्नीकडे, राहेल के पास से मिला। राहेलकडे। और क्या हुआ मालूम है? आणि काय झालं? 35वां अध्याय 19 वचन। 35वा अध्याय आणि 19वा वचन। उसको नहीं मालूम था याकूब को कि मेरी पत्नी के पास में, त्याला नव्हतं माहिती याकोबाला की आपल्या पत्नीकडेच ते हे लेकिन आहे, उसने स्टेटमेंट किया, पण त्यांनी असं बोलला, उसने शब्द कहा, तर शब्द जिसके बोलला, पास से मिलेगा ज्याच्याकडे मिळेल वो मारा ते जाएगा। मरेल। 35 अध्याय 19 वचन। 35-19 असं म्हणतं की याप्रमाणे राहेल मरण पावली। राहेल ने अपने यात्रा में ही अभी तक वो पहुंची भी नहीं, अभी तक उसने सुख भी भोगा नहीं, रस्ते में वो मर गए। आणि त्या राहेलीने अजून प्रवासात तिने अजून सुखही भोगलं नाही, ती तिथं पोहोचलंही नाही आणि प्रवासातच ती मरण पावली। किसके शब्द थे? शब्द कुणाचे होते? याकूब के शब्द। याकोबाचे। हम क्या बोलते हैं? आम्ही काय बोलतो? बड़े बड़े सावधानी से बात करें। फार सावधानी आम्ही बाळगायला पाहिजे। आमीन। आमेन। बोले मेरी जबान में सामर्थ है। मेरी जबान में सामर्थ है। जोर से बोले मेरी जबान में सामर्थ है। मेरी जबान में सामर्थ है। अपने पड़ोसी को बोलना है मेरे मुंह में चमत्कार है। आमीन। हमें बोलना है, आम्हाला बोलायचंय, हमारे द्वारा सकारात्मक वचन बोले जाएं। आमच्यावर सकारात्मक वचनं बोलली गेली पाहिजेत। विश्वास कैसे आता है? विश्वास कसा येतो? परमेश्वर के वचन के द्वारा, परमेश्वराच्या वचनांच्या द्वारे, परमेश्वर के वचन सुनने के द्वारा। परमेश्वराची वचनं ऐकण्याच्या द्वारे। नकारात्मक बातें कैसी आती है? नकारात्मक गोष्टी कशा येतात? नकारात्मक सुनने के द्वारा। नकारात्मक ऐकल्यानं। हमें गोलियत और दाऊद की कहानी मालूम है। आम्हाला गोलियत दाविदाचं गोष्ट माहित आहे। पहला शमूएल 17 अध्याय 11 वचन कहता है, पहिलं शमूएल 17:11 वचन सांगतं, उस पलिश्ती की इन बातों को सुनकर, बस उस पलिश्ती की इन बातों को सुनकर, सब मिलकर बोलेंगे इन बातों को सुनकर, जोर से बोले इन बातों को सुनकर। क्या क्या कर रहा है? इन बातों को सुनकर आगे क्या लिखा है? शाऊल और समस्त इजरायलियों का मन कच्चा हो गया और वे अत्यंत डर गए। उस पलिश्ती की मतलब किसी गोलियत की बातों को सुनकर, कौन सी बातों को सुनकर उनका मन कच्चा हो गया, ये जानना जरूरी है। कोणत्या गोष्टी ऐकल्यानं त्यांचं मन खचलं हे ऐकणं, हे पाहणं गरजेचं उसने आहे। कुछ ज्यादा कुछ नहीं बोला, ते फार काही बोलला नाही, सिर्फ 2-4 शब्द बोले उसने। 2-4 शब्द तो बोलला। सुनिए क्या बोला उसने। काय बोलला ते ऐका। 8 से 11 वचन। 8 ते 11 वचन। तो उभा राहून इस्रायल सैन्याला मोठ्याने हाक मारून म्हणाला, हाँ। तुम्ही येथे येऊन युद्धासाठी सैन्य रचना का केली आहे? पहली बात क्या बोला उसने? सुनना, क्या बोला उसने? मोठ्याने हाक मारून म्हणाला, मोठ्याने हाक मारून म्हणाला, तुम्ही येथे येऊन युद्धासाठी सैन्य रचना का केली आहे? कौन सा उसने डरावना शब्द बोला? तुम आए यहाँ पर खड़े क्यों खड़े हुए भैया? इतना बोला। दूसरी बात, मी पलिष्टी नव्हे काय? हाँ मैं पलिश्ती नहीं हूँ क्या? ठीक है ना भाई, है हाँ। आणि तुम्ही शौलाचे नोकर ना? तुम तो शौल के नौकर है ना? हाँ। तुम्ही आपल्यातला एक पुरुष निवडा हाँ। आणि त्याने माझ्याकडे यावे, हाँ। त्याने माझ्याशी लढून मला ठार मारले हाँ। तर आम्ही तुमचे दास होऊ, हाँ। पण माझी त्याच्यावर सरशी होऊन हाँ। मी त्याला मारले हाँ। तर तुम्ही आमचे दास होऊन आमची सेवा करावी। हाँ। तो पलिष्टी म्हणाला, हाँ। इस्रायलच्या सर्व सैन्याला मी कसपटा समान लेखत आहे, कोणाही पुरुषाला माझ्या पुढे येऊ द्या, म्हणजे आम्ही दोघे युद्ध करू। शौल व सर्व इस्रायल यांनी त्या पलिष्ठ्याचे हे शब्द ऐकले तेव्हा त्यांचे धैर्य खचले आणि ते फार भयभीत झाले। क्या बोला उसने? जो बातें दिख रही थी वही तो बोला। जे समोर दिसत होते तेच तो बोलला। फिर क्या, क्यों डरे वो लोग? मग हे सगळे का घाबरले? अब पलिश्ती को मालूम हुआ, पलिष्ठीला माहित पडलं, मेरे शब्दों के द्वारा माझ्या शब्दांच्या ये द्वारे डर गए। हे भ्यालेत, इतना बोलने से एवढं बोलल्यानं ये डर गए। हे घाबरले। 23 वचन क्या कहता है देखिए। आता 23व वचन आम्हाला असं सांगतं, तो त्यांच्या बरोबर बोलत असता पलिष्ठ्यांच्या गोटातून तो गथ येथील गल्ल्यात नावाचा पलिष्ठी वीर तेथे चालून येऊन पूर्वोक्त शब्द बोलला ते दाविदाने ऐकले। त्या पुरुषाला पाहताच सर्व इस्रायल लोक अत्यंत भयभीत होऊन त्याच्यापासून पळून गेले। हिंदी में पढ़ना 23 वचन। वह उनके साथ बातें कर ही रहा था हाँ। कि पलिश्तियों की पातियों में से वह वीर अर्थात गतवासी गोलियत नामक वह पलिश्ती योद्धा चढ़ आया। हाँ। और पहले की सी बातें कहने लगा। उसको मालूम था जो बात मैंने पहले बोला था उससे वो डर गए। अब पहले किसी बात कर उसमें कोई ऐड नहीं किया उसने,
और कब तक बोल रहा है मालूम है? 40 दिन तक खड़ा होकर बोल रहा है. आणि 40 दिवस उभं राहून तो त्याच गोष्टी बोलत आहे ज्या गोष्टींमुळे हे घाबरले. उसको मालूम है ये इतने बोलने से ये लोग डर गए. त्याला माहित पडलं की हे एवढं असं मी बोललो आणि हे घाबरले. और जिससे डर रहे हैं आणि ज्यामुळे ते घाबरले वही बात कर रहा है. तेच गोष्टी बोलत कोई आहे. ऐड नहीं कर रहा काय है. त्याच्यामध्ये पहले घालत किसी नाही. बातें पहिल्याच्याच गोष्टी और 40 दिन आणि 40 खड़ा दिवस होकर उभा राहून बात कर रहा है. बोलत आहे. हम जिससे डरते हैं ना आम्ही ज्याला घाबरतो ना वही बात हमारे मन में घूमती रहती है. तीच गोष्ट आमच्या मनामध्ये फिरत राहते. हाँ, डर गए ये लोग. हा भिले हे लोक. बस वही बातें घूमती रहती है. मग त्याच गोष्टी आमच्या डोक्यात घुमत राहतात. और ये बात सब इजरायली सुन रहे हैं. आणि ही गोष्ट सर्व इस्रायली लोक एक नहीं, दो नहीं, तीन नहीं, 40 दिन. 1-2 नाही 40 दिवस. किसकी हिम्मत नहीं है. कुणाची हिंमत नाही. जिससे डरते हैं ना ज्याला घाबरतो ना वही बात हमारे दिमाग में त्याच घूमेगी. गोष्टी आमच्या डोक्यामध्ये फिरतात. रिपोर्ट आने के बाद में रिपोर्ट आल्यानंतर वही बात हमारे दिमाग में तीच घूमेगी. गोष्ट आमच्या डोक्यात फिरते. डॉक्टर ने कही भी बात हमारे दिमाग में घूमेगा. डॉक्टर बोललेली गोष्टच आमच्या डोक्यामध्ये फिरते. तुझे बच्चा कभी नहीं हो सकता. तुला कधीच मूल होऊ शकत नाही. जिससे हम डरते हैं ज्याला आम्ही भीतो वही हमारे दिमाग में घूमता तेच आमच्या डोक्यामध्ये फिरत राहतं. है. इजराइल लोगों के दिमाग में घूम रहा है इस्रायली लोकांच्या डोक्यात फिरत आहे कि हमको मार देगा. की हा त्यांना मारून और टाकेल. यही बात आणि हीच गोष्ट दाऊद ने भी सुना. दाविदाने ऐकली. लेकिन दाऊद ने सुनकर उसको अनसुना किया. पण दाविदाने ते ऐकून ना ऐकल्यासारखं केलं. उसने क्या कहा? तो काय म्हणाला? उसने ये 40 दिन आकर वही बात बोल रहा है. 40 दिवस हा व्यक्ती येऊन तेच बोलतोय. सुबह शाम एक ही बात बोल रहा है. सकाळ संध्याकाळ एकच बोलतोय. इजराइल को बेचारा कंटाळा भी नहीं आ रहा है. त्या इस्रायल लोकांना कंटाळा येत नाही. उसको सुन के डर रहे हैं. त्याला भिवून सारखे रोज घाबरतात. सुबह शाम 40 दिन एक ही बात. रोज सकाळ संध्याकाळ 40 दिवस एकच गोष्ट. उसको क्या मालूम था मालूम है? त्याला काय माहित होतं माहितीये का? मेरे शब्द में इतनी ताकत है, माझ्या शब्दांमध्ये एवढी ताकद आहे उनकी शक्ति को मैं शक्तिहीन कर दूंगा. की मी त्यांना शक्तिहीन करीन. शब्दों में ताकत है शब्दामध्ये ताकद आहे. जो हमारी ताकत को शक्तिहीन बना देंगे, कमजोर कर देंगे. जो एखाद्याला शक्तिहीन करू शकतो. शब्दों में ताकत है. शब्दामध्ये ती ताकद आहे. और दाऊद ने भी सुना, दाविदानंही ऐकलं. लेकिन उसने अपनी ताकत को खत्म नहीं होने दिया. पण त्याने आपली ताकद संपू दिली नाही. उसने भी गोलियत के शब्दों को सुना, त्यानेही गोलियताचे शब्द ऐकले. लेकिन उसका ध्यान जो था अलग शब्दों पर था. पण त्याचं जे लक्ष होतं ते दुसऱ्या शब्दांवरती होतं. वहां पे कुछ चर्चा चल रही थी. तिथं काहीतरी चर्चा चाललेली और जो होती. गोलियत को मारेगा ना, राजा अपनी लड़की से उसकी शादी कर देगा जो गोलियाताला मारेल ना, राजा त्याच्या मुलीचं लग्न त्याच्यावर और लावून. इनाम भी देगा. आणि त्याला पारितोषिक पण देईल. और दाऊद घूम रहा है सेना में. आणि दावीद त्या सैन्यामध्ये फिरत आहे. वहां से फिलिस्ती उठकर खड़ा होकर वो बोल रहा है. तिथून पलिष्टी उभा राहून बोलत आहे. लेकिन दाऊद क्या बोल रहा है मालूम? पण दावीद काय म्हणतो माहितीये का? सेना को बोल रहा है, सेनेला म्हणत आहे, गोलियत को अगर जो मारेगा उसको क्या मिलेगा? गोलिताला जो मारेल त्याला काय मिळेल? बोलते उसकी लड़की की शादी करवा देगा बोले त्याच्या राजाच्या मुलीचं लग्न त्याशी लावून और धन भी देगा, आणि धन पण देईल इनाम पण देगा. आणि पारितोषिक पण देईल. फिर दूसरे के पास में जाता है. परत दुसऱ्याकडे जातो. त्याला मारलं तर काय मिळेल? त्याला मारलं तर काय मिळेल? उसको मारूंगा तो क्या मिलेगा? काय मिळेल? देखिए, ऐका, वो जो शब्द आ रहे हैं शक्तिहीन बनाने वाले, शक्तिहीन बनवणारे जे शब्द येत उसकी आहेत ओर वो ध्यान नहीं दे रहा है. त्याच्याकडे तो लक्ष देत वो नाही. उसकी ओर ध्यान दे तो रहा है त्याच्याकडे लक्ष देतो जो उसके जीवन में आगे होने वाला है. जो त्याच्या जीवनामध्ये पुढे घडणार आहे. हमें उस बातों को ध्यान में नहीं लेना, आम्हाला त्या गोष्टीकडे लक्षच द्यायचं नाही जो हमारी ताकत को खत्म जे कर. जे 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 आमची ताकद संपवेल. बहुत सारे लोग आते हैं हमारे जीवन को शब्दों के द्वारा निराश कर देते हैं. खूप लोक येतात आमच्या जीवनाला शब्दांच्या द्वारे संपवतात, निराश करतात. शब्दों के द्वारा हमको खत्म कर देते हैं. शब्दांच्या द्वारे आम्हाला संपवतात. हम निराश हो जाते हैं, आम्ही निराश होतो, डिप्रेशन में चले जाते हैं. डिप्रेशन मध्ये जातो. मैं आपसे कहना चाहता हूँ, मला एक सांगू देत, उन शब्दों को जो आपको कमजोर बनाते हैं उसकी ओर ध्यान न दें. जे शब्द तुम्हाला अशक्त बनवतात, कमजोर बनवतात, त्याच्याकडे लक्षच देऊ नका. हमें ध्यान देना है आम्हाला लक्ष कुठे द्यायचं? परमेश्वर के प्रति. परमेश्वराच्या अभिवचनांवर. इसको दोहराएं, ते कबूल करा. उसके शब्द को दोहराएं, त्याचे शब्द कबूल उसके करा. शब्द को दोहराएं. त्याचे शब्द कबूल करा. इससे हमें ताकत मिलेगा. त्याने आम्हाला ताकद मिळणार. दाऊद क्या कर रहा है? दाऊद काय करतो? वो इनाम पर ध्यान दे रहा है. तो त्या पारितोषिकाकडे लक्ष उसने देतो. अपने ध्यान को हटाया, त्याने आपलं लक्ष हटवलं, पूरी तरह से अपने दृष्टिकोन को हटाया पूर्ण आपला दृष्टिकोन बदलला और सकारात्मक बातों पे रहा. आणि सकारात्मक गोष्टींवर ठेवला. क्या हुआ? काय झालं? गोलियत दाऊद के पैरों के नीचे था. आणि गोलियात जो आहे तो दाविदाच्या पायाखाली होता. जब हम बोलेंगे, जेव्हा आम्ही बोलू, जो हमारे सर पर बातें चढ़ी हुई है, जे आमच्या डोक्यामध्ये घुसलेल्या गोष्टी आहेत, जो हमारे विचारों पर कब्जा किया हुआ है, जो आमच्या विचारांवरती ताबा घेतलेला वो आहे, जरूर हमारे पैरों के नीचे ते होगा नक्की आमच्या पायाखाली और असते हम विजयशाली बनेंगे. आणि आम्ही विजयशाली होऊ. हम विजयशाली बनेंगे. आम्ही विजयशाली होऊ. इसलिए भजन संहिता 19:14 कहता है, आणि म्हणून स्तोत्र संहिता 19:14 सांगतं. 19:14, 19:14, हे परमेश्वरा माझ्या दुर्गा
माझ्या उद्धारका, माझ्या तोंडचे शब्द व माझ्या मनचे विचार तुला मान्य असे असो. जो मैं कहता हूँ प्रभु वो उसे मान्य हो जाए. प्रभू जे काही मी बोलतो ते तुला मान्य असावं. भजन संहिता 139:4. 139:4. हे यहोवा, मेरे मुंह में ऐसी कोई बात नहीं जिसे तू पूरी रीति से ना जानता हो. मेरे मुंह में से कोई बात नहीं जिसे तू जानता नहीं है. हे परमेश्वरा, तुला मुळीच ठाऊक नाही असा एकही शब्द माझ्या मुखातून निघत नाही. प्रभु जानता है हम क्या बोलना चाहते हैं. प्रभूला माहित आहे की आम्हाला काय और बोलायचं जैसा हम बोलेंगे आणि जसं आम्ही बोलू वैसा होगा. तसं होणार. आप कह सकते हैं कि जैसा मैं बोलूंगा वैसा होगा. जैसा मैं बोलूंगा वैसे होगा. जोरात म्हणा, जसं मी म्हणेल तसं घडेल. जसं मी म्हणेल तसं घडेल. इसका मतलब लोगों को श्राप मत देना, इसकी दुकान बंद हो जाए. याचा अर्थ असं नाही लोकांना शाप देणार की याचं दुकान बंद व्हावं. इसका दुकान मेरी दुकान से ज्यादा चल रहा है. याचं दुकान माझ्या दुकानापेक्षा जास्त चाललंय. उल्टा प्रार्थना करना, प्रभु मुझसे ज्यादा है उसका बिजनेस हो जाए. उलट प्रार्थना करा माझ्यापेक्षा अधिक त्याचा व्यवसाय व्हावा. आप उसके लिए प्रार्थना करेंगे, तुम्ही त्याच्यासाठी प्रार्थना करा. प्रभु आपके लिए आशीष का दरवाजा प्रभू खोले. तुमच्यासाठी आशीर्वादाचं द्वार उघडेल. अब कई बार हमारे जीवन में बीमारियां लेकर चलते हैं कित्येकदा आम्ही आमच्या जीवनामध्ये आजार घेऊन और बहुत चालतो. प्रार्थना करने के बाद वो बीमारी जाती आणि नहीं. खूप प्रार्थना करतो पण तो आजार काही जातच नाही. आज कुछ 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 वचनों को हम गहराई से देखेंगे. आज काही वचन आपण खोल रीतीने क्यों पाहणार. हमारे जीवन में बीमारी बनी का रही. आमच्या जीवनामध्ये आजार बनून राहिलेले आहेत. भजन संहिता 109 वचन और 17 वचन से शुरू करते हैं. आणि स्तोत्र संहिता 109 आणि 17व्या वचनापासून आपण सुरुवात करूया. हाँ. शाप देण्याची त्याला आवड असे जो म्हणून साप देने का या उलट बात करने से जो प्रेम करता है, गाली देने से जो प्रेम करता है, तो शाप त्यालाच लागो. हाँ, आशीर्वाद देण्याची त्याला आवड नसे हाँ. म्हणून तो आशीर्वादाला मुको. यदि आप नकारात्मक बोलेंगे, आलोचना करेंगे, जानबूझकर किसी को श्राप देंगे, तो वही श्राप हमारे जीवन में आ पड़ेगा. आम्ही नकारात्मक बोललो, आलोचना केली तर तो शाप दिला विनाकारण तर तो शाप आपल्यालाच लागेल. और इससे क्या होगा, आणि त्याने होणार काय, कैसी बीमारियां आएंगी. कसे आजार येतील. 18 और 19 वचन. 18 आणि 19 वचन. शाप देणे हाँ. हा त्याचा पेहराव बनला जो होता. गलत बात करता है, शब्दों से गलत बात करता है, उसका पहराव बन जाता है. म्हणून हाँ. ते त्याच्या पोटात पाण्यासारखे व त्याच्या हाडात तेलासारखे भिनून जाओ. कई लोगों को पेट की बीमारियां होती है. बऱ्याच लोकांना पोटाचे आजार असतात बहुत बार डॉक्टर को दिखाने के बाद भी ठीक नहीं हो आणि पाता. बऱ्याचदा डॉक्टरांना दाखवूनही ते काही बरे होत नाही. हड्डियों में हमेशा दर्द बना रहता है. आणि हाडांमध्ये नेहमी बहुत दुखणं, बहुत दर्द रहता है. खूप वेदना असतात. और यहाँ बाइबल कहती है या ठिकाणी शायद ये बायबल कारण हो सकता है कदाचित हे कारण असू शकतं कि हमने किसी को अपशब्द कहा हो. की आम्ही कुणाविषयी अपशब्द काढले असतील. आज उसको आजाद कर देना. आज त्याला तुम्ही स्वतंत्र करा. मैं आपसे कहूंगा, मी तुम्हाला सांगतो, जो पेट की बीमारियां और हड्डियों की बीमारियां आज तक बनी हुई है, जे जे पोटाचे आजार आणि हाडांचे आजार आतापर्यंत बनून राहिलेले आहेत, परमेश्वर के सामर्थ्य से आज वो छुड़ाए जाएंगे. परमेश्वराच्या सामर्थ्याने आज त्याच्यापासून आम्हाला सुटका मिळेल. यहाँ बाइबल कहती है इथं बायबल वो सांगतो हमेशा शाप देता था, तो नेहमी शाप द्यायचा. उसका ओढ़ना बन गया. ते शाप त्याचा पेहराव रात और दिन वो सिर्फ गलत बात करता. रात्रंदिवस तो फक्त शापच द्यायचा. जल की नार उनकी हड्डियों में वो समा गया. आणि त्याच्या पोटात पाण्यासारखं ते भिनलं. कड़वाहट, बीमारियां, पेट की बीमारियां, जोड़ों की बीमारियां, गांठियां, हड्डियों के रोग आत्मिक रीति से इससे भी आ सकते हैं. आणि असे रोग आत्मिकरित्या याद्वारे देखील येऊ शकतात. यीशु मसीह ने कहा येशू म्हणाला मत्ती 7:1-2 वचन में, मत्ती 7:1-2 मध्ये, दोष मत लगाओ, दोष लावू नका तुम पर दोष नहीं लगाया जाएगा. की आणि तुमच्यावर दोष लावले जाणार नाहीत. भजन संहिता 109:6 वचन में, आणि स्तोत्र संहिता 109:6 मध्ये, तू उसको किसी दुष्ट के अधिकार में रख और कोई विरोधी उसकी दाहिनी ओर खड़ा रहे. जब हम गलत बात करते हैं, किसी को शाप देते हैं, तो बाइबल इस प्रकार कहते हैं कि कोई अधिकारी हम पर अधिकार करेगा. आणि जेव्हा आम्ही एखाद्याला शिवाय श्राप देतो त्यावेळेला बायबल असं सांगतं की आमच्यावर अधिकार नेमला जातो, अधिकारी नेमला अपनी जातो. जीभ को जांचना है. आणि म्हणून आपल्या जिभेची पारख करायची. 7 वचन, जब उसका न्याय किया जाए तब वह दोषी निकले और उसकी प्रार्थना पाप गिनी जाए. जब हम शाप देते हैं, किसी का आलोचना करते हैं, कड़वाहट से बात करते हैं, तो हमारी प्रार्थना भी नहीं सुनी जाएगी. जेव्हा आम्ही एखाद्याला शाप देतो, आलोचना करतो, तेव्हा आमची प्रार्थना देखील ऐकली जाणार नाही. 8 वचन,
उसके दिन थोड़े हो और उसके पद को दूसरा ले। कई बार अचानक आकस्मिक मृत्यु हो जाती है। आणि बऱ्याचदा असं होतं की अकस्मात मृत्यू होते हम जिसने विचार नहीं किया वो भी हो जाता है। आणि आमच्या विचारातही नसताना अशा गोष्टी होतात। शायद बाइबल इस प्रकार लिखा है कि अगर हम श्राप देंगे या किसी की आलोचना करेंगे, शायद ये घटना मृत्यू को हम आमंत्रित करते हैं। बायबल असं सांगतं की आम्ही श्राप देत राहिलो, कुणाची आलोचना करत राहिलो तर कदाचित असा अकस्मात मृत्यू आमच्या जीवनामध्ये देखील येऊ शकतो। मेडिकल साइंस इसके बारे में ये नहीं कर पाते कि कैसे हुआ ये। आणि मग बऱ्याचदा डॉक्टरांकडे याचं उत्तर नसतं की हा मृत्यू झाला कशामुळे। शायद हमारे शब्दों के द्वारा ये हो सकता कदाचित आमच्या शब्दांच्या द्वारे हे असं होऊ शकतं। है। 9 वचन, नववचन, उसके बच्चे अनाथ हो जाए और उसकी स्त्री विधवा हो जाए। 10 वचन, और उसके लड़के मारे मारे फिरे और भीख मांगा करे, उनको अपने उजड़े हुए घर से दूर जाकर टुकड़े मांगना पड़े। हमारा जो जनरेशन है उसको आशीषित करना है तो हमें ठीक होना पड़ेगा। आमच्या पिढीला जर आम्हाला आशीर्वादित करायचं असेल तर आम्हाला बरं होणं गरजेचं आहे। आमेन। आमेन। आप इस 109 अध्याय घर पे जाकर पढ़ सकते हैं। 109 अध्याय जो आहे तुम्ही घरी जाऊन वाचू शकता। बहुत चीजें वहां पर लिखा गया है। बऱ्याचशा गोष्टी त्या ठिकाणी लिहिल्या गेलेल्या आहेत। अपनी जीभ को बुरा बोलने की अनुमति देकर आप अपने आशीष को खो देते हैं। आणि आपल्या जिभेला वाईट बोलण्याची अनुमती देऊन तुम्ही आपले आशीर्वाद गमावू शकता। आशीष को खो सकते हैं। आपले आशीर्वाद तुम्ही गमावू कई शकता। बार इस जीभ को बोलने के द्वारा हम पवित्र आत्मा को दुखी कर सकते हैं। बऱ्याचदा आमच्या जिभेने बोलण्याच्या द्वारे आम्ही पवित्र आत्म्याला दुखी करू शकतो। जब हम बात करते हैं जेव्हा आम्ही बोलतो तब हम पवित्र आत्मा को दुखी कर सकते हैं। तेव्हा आम्ही पवित्र आत्म्याला दुखी करू शकतो। आज प्रार्थना करें, आज प्रार्थना करा, परमेश्वर आज मेरी जीभ को पवित्र आत्मा तो छू लेना। परमेश्वरा पवित्र आत्म्याच्या द्वारे आज माझ्या जिभेला तू स्पर्श कर। भजन संहिता 141 3रा वचन, आणि स्तोत्र संहिता 141 आणि 3रं वचन दावीद या ठिकाणी म्हणतो, हे परमेश्वरा माझ्या मुखावर पहारा ठेव। अब मेरे को बताइए हमारे मुख पर आज किसका पहरा है? आता मला सांगा आपल्या मुखावर कुणाचा पहारा आहे? पवित्र आत्मा का है? पवित्र आत्माचा आहे का? परमेश्वर का वचन का है? परमेश्वराच्या वचनाचा आहे का? या मेरा खुद का मैं क्या करता का हूं? माझंच चालू आहे? जब हमको गुस्सा आता है, जेव्हा आम्हाला राग जब येतो, हमारे जीवन में हमारे विरुद्ध बातें होती जेव्हा हैं, आमच्या जीवनामध्ये माझ्या विरुद्ध गोष्टी तब हम घडतात, क्या बात करते हैं? त्यावेळेला आम्ही काय बोलतो? मुझे मालूम है हम सब इंसान हैं। मला माहिती आहे आपण सर्वजण मनुष्य आहोत कई बार हमारे जीवन में ऐसी बातें आती हैं आणि कित्येकदा आमच्या जीवनामध्ये अशा गोष्टी येतात जब हम गुस्से में आकर कुछ बातें कहते जेव्हा हैं, आम्ही रागात येऊन काहीतरी बोलतो, हमारे मुंह से गालियां निकल जाती हैं, आमच्या मुखातून शिवीगाळ निघते, नकारात्मक बातें निकल जाती नकारात्मक गोष्टी निघतात, हैं, श्राप देने वाली बातें निकल जाती श्राप देणाऱ्या गोष्टी निघतात। हैं। आज प्रार्थना करें आज प्रार्थना करूया, कि परमेश्वर मेरी जबान के अंदर पवित्र आत्मा का पहरा रहने दे। परमेश्वरा माझ्या जिभेवर पवित्र आत्म्याचा पहारा ठेव। पेंटिकोस्ट के दिन पेंटिकॉस्टच्या दिवशी अग्नि के रूप में हर एक व्यक्ति के ऊपर जीभ उतर कर आया। अग्नीच्या रूपामध्ये प्रत्येक व्यक्तीवर जिभे उतरून आल्या। क्यों? का? कि वो जीभ जो है, जो जिसके अंदर सामर्थ्य है, खुदा बाप उसको स्पर्श करके उसको शुद्ध और पवित्र बना दे। जेणेकरून त्या जिभेच्या द्वारे जे सामर्थ्य मिळतं ते परमेश्वराने स्पर्श करून प्रत्येकाला मिळावं। और खुदा ने सबको पवित्र आत्मा दिया आणि परमेश्वराने प्रत्येकाला पवित्र आत्मा अग्नि दिला, के रूप में। अग्नीच्या स्वरूपात। यशाया कहता है यशाया म्हणतो, मैं तो अशुद्ध ओटों का हूँ, मी तर अशुद्ध ओठांचा आहे। और खुदा ने क्या किया? आणि परमेश्वराने काय केलं? उसके ओटों पर आग रख दिया, त्याच्या ओठांवर इंगळ लावली, आग रख दिया। इंगळ लावली। आज मेरी ये प्रार्थना है, आज माझी हीच प्रार्थना आहे, हमारी हर एक जबान पर आमच्या प्रत्येकाच्या मुखावर आज पवित्र आत्मा की अग्नि उतर। आज पवित्र आत्म्याची अग्नी उतरून यावी। की हड्डियां सुकलेले जे हाडं आहेत, पड़ी हुई थी, जी पडलेली होती, ये आजकल को प्रभु ने कहा याच केलेला परमेश्वर म्हणाला, कि ये जिंदा हो सकता है। या जिवंत होऊ शकतात का? ये आजकल कहता है प्रभु तुझे ही मालूम है। याचकेल म्हणतो, प्रभू तुला ठाऊक आहे। प्रभु ने उससे कहा प्रभू त्याला इन म्हणाला, हड्डियों को कह दे, या हड्ड्यांना सांग, इनको कह दे, या हाडांना हे सांग, सुखी हड्डियों, हे सुकलेल्या हाडांनो परमेश्वर का वचन को सुनो। परमेश्वराची वचनं ऐका। हे हड्डियों, हे हाडांनो इसमें नस चढ़ जाए, ह्याच्यावरती नसा येवत, इसे कह दो, यांना म्हणा इस पर मांस आ जाए, ह्याला मांस इसे चढावं, कह दो ह्याला म्हणा ये जीवंत हो की जाए। हे जिवंत जो व्हावे। सूखी हड्डियां बिखरी हुई थी, जे सुकलेली हाडं पसरलेली बाइबल होती, कहती है बायबल सांग उसमें अंदर जान आ गया। त्याच्यामध्ये जीवन आलं। कैसे आया? कसं आलं? उनके बोलने के द्वारा, त्यांच्या बोलण्याच्या उसके द्वारे, बोलने के द्वारा। त्यांच्या बोलण्याच्या द्वारे। हम आज क्या बात करते हैं आज आम्ही काय बोलतो, जिसके द्वारा हमारे घर की शांति भंग हो जाती है? ज्याद्वारे आमच्या घरातली शांती हरवून जाते? हमारा बोलना।
आमचं बोलणं कई बार हमारे घर की शांति भंग होती है। बऱ्याचदा आमच्या घराचे शांती भंग होते. क्यों मालूम है? का माहितीये का? हमारे बोलने के द्वारा। आमच्या बोलण्याच्या द्वारे. अगर एक ने एक वाक्य क्या दूसरा दो बातें कर, एखादा एक बोलला की दुसरं दोन बोलतो. शांति बनाए रखने का काम आपका और मेरा है। शांती राखण्याचं काम तुमचं आणि माझं आहे. अगर गुस्से में हम कुछ बोलते हैं जर रागात आम्ही काही बोललो और दूसरा भी बोलता है, आणि दुसराही बोलला, शब्दों के द्वारा झगड़े होते हैं शब्दांच्या द्वारे भांडण और उत्पन्न इतने होतात. झगड़े होते हैं शब्दों के द्वारा कि मारामारी पर आ जाते आणि मग भांडणं शब्दांच्या द्वारे एवढी भांडण होतात की मारामारीवरती येतं हैं और वो पुलिस चौकी तक चले जाते आणि मग ते पोलीस चौकीपर्यंत जातं. हैं। प्रार्थना करें, आज प्रार्थना करूया. मेरी जो जीभ है माझी जी जीभ आहे वो शांति देने वाली रहे। ती शांती देणारी असावी. आपके मुंह में चमत्कार है, तुमच्या मुखात चमत्कार आहेत, आपके शब्दों में चमत्कार है, तुमच्या शब्दात चमत्कार आहेत, आपके शब्दों में रचना करने की ताकत है। तुमच्या शब्दांमध्ये रचना करण्याची ताकद आहे. उसको तब तक बोलते रहे तोपर्यंत बोलत राहा जब तक मेरे जीवन पूरा नहीं हो। जोपर्यंत ते माझ्या जीवनात पूर्ण होत नाही. अब्राहम ने क्या किया? अब्राहमानं काय केलं? जब तक उसके जीवन पूरा नहीं हुआ जोपर्यंत त्याच्या जीवनात पूर्ण झालं वो कहता नाही रहा, तो बोलत राहिला, वो कहता रहा, तो बोलत वो राहिला, कहता रहा, तो बोलत अपने राहिला, शरीर को कहता रहा, आपल्या शरीराला बोलत राहिला जो गर्भाशय की अवस्था जो पूरी तरह से निर्जीव उसको कहता रहा। आणि निर्जीव गर्भावस्थेला बोलत राहिला. उसको मालूम था उसकी अवस्था, त्याला माहित होती त्याची अवस्था, लेकिन फिर भी बोलता रहा। पण तरी तो बोलत राहिला. क्या बोलता रहा? काय बोलत राहिला? प्रभु की प्रतिज्ञा है, प्रभूचं अभिवचन. हमें वही करना है। आम्हाला तेच हमारी करायचं. परिस्थिति में क्या बोलते हैं आम्ही आमच्या परिस्थितीमध्ये काय बोलतो बहुत महत्वपूर्ण है। हे फार महत्वाचं आहे. हमारे जीवन में कड़वाहट के समय में क्या बोलते हैं, आमच्या जीवनामध्ये कडूपणाच्या वेळेला आम्ही काय बोलतो, झगड़ों के समय में क्या बोलते हैं, भांडणांमध्ये आम्ही काय बोलतो, गुस्से में हम क्या बोलते हैं, रागात आम्ही काय बोलतो. ये बड़ा महत्वपूर्ण है। फार महत्वाचं आहे. तो ये जो हम बोलेंगे कारण जे हे आम्ही बोलणार आहोत वही तैयार होगा। तेच तयार होणार आहे. परमेश्वर ने कहा परमेश्वर म्हणाला आकाश और पृथ्वी बन जाए, आकाश आणि पृथ्वी हो. उसके कहने से त्याच्या बोलण्यानं बन गया। ते झालं. प्रभु ने कहा प्रभू म्हणाला समुद्र में मछलियां आ जाएं, समुद्रामध्ये मासे होत, उसके बोलने के द्वारा त्याच्या हुआ। बोलण्याच्या द्वारे ते प्रभु ने झालं. कहा पूरे पेड़ आ जाएं, प्रभू म्हणाला हे पूर्ण वृक्ष यावेत, जैसा कहा तो जसं बोलला वैसा हो गया। झालं. और वही खुदा ने आणि तो त्याच परमेश्वर जो उसके पास में सामर्थ्य था जे सामर्थ्य त्याच्या जवळ वही होतं सामर्थ्य ने आत्मा के सामर्थ्य के द्वारा यीशु के द्वारा हमारे अंदर डाल दिया। तेच सामर्थ्य आत्म्याच्या द्वारे येशूच्या द्वारे त्याने आमच्यामध्ये घातलंय. वही सामर्थ्य। तेच सामर्थ्य. आज आप क्या कहेंगे? आज आम्ही काय बोलणार आहोत? सबसे पहले सर्वात अगोदर हमने जो कहा है आम्ही जे बोललो आहोत आज खुदा के सामने रखे त्या परमेश्वराच्या समोर आम्ही और ठेवू खुदा से कहें आणि त्या परमेश्वराला म्हणूया मेरी जबान को माझ्या जिभेला तेरे लहू से शुद्ध कर दे, तुझ्या रक्ताने शुद्ध कर, पवित्र आत्मा के द्वारा पवित्र आत्म्याच्या द्वारे इसको शुद्ध कर दे। त्याला तू शुद्ध कर. आइए हम खड़े हो जाए। या आपण यावेळेला उभे राहूयात. आइए मेरे पीछे एक प्रार्थना करें, आज मागे आपण एक प्रार्थना करूया. अपनी आंखें बंद करें आपले नेत्र बंद करूयात और मेरे पीछे एक प्रार्थना आणि करें। मागे आपण बोलूयात. प्रभु यीशु मसीह प्रभु यीशु मसीह मैं क्षमा मांगता हूँ, मैं क्षमा मैं मांगती हूँ, क्षमा मांगती हूँ मैं क्षमा मांगती कि हूँ कि मैंने अपनी जीभ को अपनी जीभ को दूसरे और खुद को और खुद को श्रापित करने श्रापित करने और दर्द पहुंचाने और की दर्द पहुंचाने की अनुमति दी। अनुमति दी. मैं अंगीकार करता मैं हूँ ये अंगीकार करती हूँ कि मुझे श्राप देना पसंद था। मैंने इसके परिणामों को भोगा है। प्रभु यीशु मुझे क्षमा करें और अपने बहुमूल्य लहू से मुझे शुद्ध करें। मैं अपनी जीभ को लोगों को आशीष देने और आपके अनुग्रह के सिंहासन के सामने मध्यस्थी करने के लिए समर्पित करती हूँ। कृपया मुझे प्रेम न करने कड़वाहट नकारात्मक शब्द बोलने के लिए क्षमा करें। मेरी जीभ और हृदय को शुद्ध करें ताकि आपका पवित्र प्रेम और जीवन मुझ में बहने पाए। प्रभु यीशु के नाम में आमीन। प्रभू आमच्या नावाला धन्यवाद देतो, तुझी स्तुती तुझी प्रशंसा करतो. प्रभू आज सकाळी परमेश्वरा आमच्या मुखा ओठाला तू स्पर्श कर प्रभूजी, आमच्या जिभेला तू स्पर्श कर प्रभूजी. ओ परमेश्वरा बापा, जसं यशाया म्हणाला की परमेश्वरा मी तर अशुद्ध लोकांमध्ये राहतो, माझे ओठ अशुद्ध आहेत. प्रभू आज आम्ही म्हणतो परमेश्वरा या ओठांना या जिभेला तुझं इंगळ तू लाव परमेश्वरा. आमच्या दैनंदिन जीवनामध्ये आमच्या प्रत्येक परिस्थितीमध्ये सुखात दुःखात समस्येत चिंतेत परमेश्वरा आमच्या मुखांचा तू ताबा घे परमेश्वरा. हो पिता परमेश्वरा,
या मुखावर तू पहारा ठेव परमेश्वरा. पिता परमेश्वरा, आमच्या क्षमतेनं होते होणार नाही परमेश्वरा. आज आम्ही तुझी शक्ती मागतो परमेश्वरा. तुझ्या त्या सामर्थ्याने, तुझ्या शक्तीने तू आम्हाला भर प्रभूजी. जे मुखामध्ये ते सामर्थ्य तू आमच्या ठेवलेलं आहे प्रभूजी बापा, ते आम्हाला कळू दे परमेश्वरा. बापा ते आम्हाला उमगू दे परमेश्वरा. आम्ही कुणालाही श्राप देणारं नसावं प्रभूजी. आमच्या जीवनामधून ते प्रत्येक गोष्ट तू काढून टाक जी तुला न आवडणारी आहे परमेश्वरा. आणि पुन्हा आमच्या मुखाला प्रभूजी बापा सर्व आशीर्वादाने तू भर परमेश्वरा. आजपर्यंत कळत न कळत प्रभूजी आमच्या मुखाच्या द्वारे जर आम्ही कुणाला श्राप दिले असतील, शिव्या दिल्या असतील परमेश्वरा, तू आम्हाला क्षमा कर प्रभूजी बापा. आणि प्रभू पुन्हा आम्ही हेच म्हणतो की आमच्या जिभेवर तुझा पहारा असू दे प्रभूजी. तुझ्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने तू आम्हाला भर परमेश्वरा. आणि तुझं गौरव आमच्या जीवनाच्या द्वारे आणि आमच्या जिभेच्या द्वारे तू कर परमेश्वरा. धन्यवाद देतो, तुझी स्तुती, तुझी प्रशंसा करतो पित्या. आणि प्रार्थना आम्ही येशूच्याच नावात करतो म्हणून तू ऐक पित्या. आपण सर्व मिळून म्हणूयात